श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 13 मे म्हणजेच बुधवारी अपरा एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे. ब्रह्मपुराण आणि विष्णू पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथानुसार अपरा एकादशी अत्यंत पुण्यकारक मानली जाते. असा विश्वास आहे की हे व्रत पाळल्याने माणूस अगदी गंभीर पापांपासून मुक्त होऊ शकतो. असे म्हटले जाते की भगवान कृष्णाने युधिष्ठिराला याचे महत्त्व समजावून सांगितले की अश्वमेध यज्ञ करणे, पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देणे आणि उदार दान करणे यासारखे लाभ या एकादशीमुळे मिळतात. अपरा या शब्दाचा अर्थ अमर्याद पुण्य असे आहे. तसेच अपरा एकादशीचं व्रत केल्याने पूर्वजांना संतुष्टी प्राप्त होते, समृद्धी आणि मृत्यू पश्चात आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील मिळते. अपरा एकादशीला अज्ञात पापनाशिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते, कारण हे व्रत एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या पापापासून मुक्त करते. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. या दिवशी भगवान विष्णूंना तुळस, पंचामृत आणि फळे अर्पण करून पूजा केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धन प्राप्ती होते. यासोबतच प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळण्यास, संपत्ती आणि समृद्धीत वाढ होते. या एकादशीला अचला एकादशी, जलक्रीडा एकादशी असेही म्हणतात. अपरा एकादशीचं व्रत केल्याने ब्रह्महत्या, गोहत्या आणि व्यभिचार यासारख्या गंभीर पापापासून मुक्ती मिळते. तसेच या व्रताच्या पुण्यामुळे पूर्वजांना शांती मिळते. अपरा एकादशीच्या दिवशी दानाला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. तुम्ही क्षमतेनुसार तांदूळ, गहू, डाळ किंवा इतर धान्य दान करू शकतात. यामुळे घरात कधी अन्नाची कमतरता भासत नाही आणि समृद्धी राहते. तसेच एकादशीच्या दिवशी कपडे दान करायला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. तुम्ही गरिबांना, गरजू व्यक्तींना जुने स्वच्छ कपडे दान करू शकतात. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. तसेच या दिवशी तुम्ही उन्हाळ्यात बूट किंवा चप्पल दान करू शकतात. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणारे अडथळे दूर होतात. एकादशीच्या दिवशी तहानलेला पाणी देणं किंवा पाण्याचे भांडे दान करणं शुभ मानले जाते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज कामदा एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी कापूरसोबत जाळा या तीन वस्तू जाळण्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर नष्ट होणारच आहे. पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर त्या कोणत्या वस्तू जाळायच्यात, कोणत्या वेळेत जाळायच्या त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल, मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळायला लागेल. त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता.
हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची. तुळशी मातेच्या इथे सुद्धा दिवा आपल्याला लावून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या त्या खोलून घ्यायच्यात, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं. हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहेत. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे, कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते. त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही टाकायची. शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष असतात, अलक्ष्मी असते, ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. तर त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात. मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो. त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर आपल्याला 5 लवंग आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या. ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या. त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य जुळायचं कामसुद्धा करत असतात. तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत. आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आता हे लवंग आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे. तसेच आपल्याला एक तेजपत्तासुद्धा घ्यायचे, ज्याला तमालपत्रसुद्धा म्हटलं जातं. घरामध्ये तमालपत्र जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हा तेजपत्तासुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचा. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो. काही वेळाकरता ही मातीची पंती आपल्याला तिथेच ठेवायची आणि त्यानंतर ही मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा. फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. संपूर्ण घरामधनं धूर फिरवून झाला की आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला या मातीच्या पंतीला ठेवायचे. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा. जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतात. तर या मातीच्या पंतीमध्ये असणारा कापूर जिथपर्यंत प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला निरंतर मंत्राचा जप हा करायचा. तर कापूर शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळाल्या असतील, काही नाही जळाले असेल तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन फेकून द्यायच्या आहेत. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.